हॅलो, धन्यवाद विशाल. आपण मॅचकडे वळूया. तर या आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण तिसरा सामना पाहतोय. तर सामना होतोय मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज विपक्ष एजे स्ट्रायकर्स या दोन टीममध्ये. तर एजे स्ट्रायकर्स या टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय या मॅचमध्ये घेतलेला आहे. तर बॅटिंग मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज नक्कीच आपण पाहतोय हा संघ करतोय. नाणेफेक हरल्यानंतर पुढील चेंडू या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी अल्टीपल्टीचा हा फटका पाहायला भेटतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये थोडंसं फंबल पाहायला भेटलंय. चेंडूचा प्रवास होतोय डीपला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला बॅकअप देतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली आणि या 2 धावेने धावपलकावर धावसंख्या 6 धावा धावपलकावर. प्रथमतः या मॅचमध्ये फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज संघ या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. सर्वेश आणि सिद्धार्थ आपण पाहतायत ओपनिंग पेअर, सलामीची जोडी या टीमकडनं. पुढील चेंडू सिद्धार्थ आपण पाहतोय. तर सर्वेशच्या बॅटमधून हा फ्लिकचा फटका आपण पाहिला. 2 धावा आणि तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पण पूर्ण केली अतिवेगाने. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल या दोन्ही बॅटरमध्ये पाहायला भेटला आणि 3 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 9 धावा धावपलकावर. पहिले षटक हे प्रगतीपथावर आहे. आशिष हा गोलंदाज आपण पाहतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी महत्वपूर्ण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. शक्ती प्रदर्शन षटक. पुढील चेंडू, पुढील चेंडू ओ या बी शप्पल क्रॉस केलाय फटका. थोडा हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. चेंडूचा प्रवास होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत चेंडूची फेक करतोय तोपर्यंत धावेंची लयलूट पाहायला भेटली. 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 11 धावा धावपलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय 11 धावा बिनबाद. या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करतोय मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज संघ. टोटल 11 धावा. आपण पाहतोय भाटी प्रीमियर लीग 2025 पर्व 4. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि इथं उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये. एक महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. दोन्ही टीमचा विचार केला तर एक सामना जिंकून आहे, त्यामुळे दोन्ही टीमचा आत्मविश्वास हा दुणावलेला असेल, वाढलेला असेल. पण या मॅचमध्ये कुठला संघ मॅचमध्ये संघर्ष करणार आणि प्रगतीच्या वाटचालीवर जाणार हे पण पाहायचं आहे. या अगोदरची आपण मॅच पाहिली एजे स्ट्रायकर्स विपक्ष रियांश क्रिकेटर. हा सामना पण शेवटच्या चेंडूपर्यंत झाला होता आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारून सामना जिंकवला होता. सॅमसन आपण पाहतो हा बॅटर होता गेल्या मॅच मध्ये. न्यू बॅटर आकाश आपण माफ करा बॉलर आकाश पाहतोय आपण. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 2 राऊंड विकेटचा मारा. खोलवर चेंडू ऑन साईडला आपण पाहतोय. स्लॉक स्लिपचा फटका पाहतोय. चेंडूचा प्रवास होतोय डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने. थोडंसं फंबल आपण पाहतोय फिल्डर आणि त्यानंतर चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने झाली. तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली या दोन्ही बॅटरने आणि 2 धावेने धावपलकावर धावसंख्या आपण 13 पाहतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल आकाश सज्ज असेल. राऊंड विकेट. सर्व्हिससाठी हा चेंडू खोलवर चेंडू मधल्या इष्टवरचा चेंडू. थोडासा शपल क्रॉस खायचा प्रयत्न, टायमिंग थोडं खराब होतं आणि इथं मात्र चेंडूचा प्रवास दरम्यान क्षेत्रामध्ये झाला आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 14 धावा.
पुढील चेंडू समोर असेल सिद्धांत. हा बॅटर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस, फायनल डे आपण पाहतोय आणि तिसरा सामना पाहतोय या दुपारच्या सत्रामध्ये कडक रगरगत्या उन्हामध्ये. षटकातील पुढील चेंडू आकाश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे पुढील चेंडू टाकण्यासाठी. ऑन द मार्क, राऊंड विकेट. हो, यावेळी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. टॉप एच आपल्या फॉलो थ्रू वरती गोलंदाज कुठली आकाश चूक करत नाही. कट ऑन बॉलच्या स्वरूपात पहिली विकेट, पहिली प्राइज विकेट. सिद्धांत हा माघारी परततोय बॅक टू द डगआउट. आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. तिसऱ्या नंबरसाठी आपण पाहतोय टीमचा ओनर संघ मालक स्वतः कृष्णा हा बॅटर पाहतोय पुढील चेंडू फेस करण्यासाठी. ऑन स्ट्राईक पुढील चेंडू आकाश सज्ज असेल, राऊंड विकेट. ओ यावेळी मोठा फटका. इथं मात्र चेंडू हवेत, इथं मात्र चेंडूचा आणि क्षेत्ररक्षकाचा जमला मेळ आणि फलंदाज कृष्णाचा संपला खेळ. गेल्या पावली माघारी परततोय मैदानामध्ये गयाराम आयाराम आणि मालवणीत सांगूचा झाला तर करूचं होतं नरकासूर, तयार झालो संकासूर. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसतोय. धावफलकामध्ये आपण पाहतोय कुठलाही बदल नाही. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. तर एजे स्ट्रायकर्स या टीमचा आत्मविश्वास थोडा वाढला असेल कारण कृष्णाची एक प्राइज विकेट आपण पाहतोय. नक्कीच कृष्णासाठी या टीमने जाळं रचलं होतं, त्या जाळ्यात फसवलं गेला कृष्णा या बॅटरला. दुसरा हादरा बसतोय. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल 14 धावा. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय 5व्या क्रमांकासाठी. शुभम हा मात्र 4थ्या क्रमांकासाठी. आपण पाहतोय भाटी प्रीमियर लीगचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा, सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच आपण विचार केला तर भारतामध्ये महाकुंभ लागला आणि इथे मात्र सांगेम भाटीमध्ये क्रिकेटचा महाकुंभ आपण पाहतोय. राऊंड विकेटचा मारा करायचा प्रयत्न झाला. नक्कीच इथं मात्र बॅटची कडा इनर्जी होती पण मात्र इथं विकेट किपर थोडा फंबल, त्यानंतर चांगलं बॅक अंगडून घालण्याचं काम केलं विकेट किपरला क्षेत्ररक्षकाने आणि इथं मात्र एक धावी लिलाव पूर्ण केली आणि एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 15 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा आकाश आपण पाहतोय फिल्डिंग सेट करतोय. त्यानंतर सज्ज असेल समोर असेल बॅटर सर्वेश. आघाडीला आलेला फलंदाज सर्वेश आतापर्यंत सुंदर फलंदाजी, चांगलं योगदान देतो टीमसाठी. खोलवर चेंडू समोर खेळलाय. इथं मात्र मिड ऑफला चेंडूचा प्रवास समाप्त झालेला आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. धाव्यांची तमाम शंका समाप्त झाली. डॉट बॉलने षटक क्रमांक दुसरं महत्वपूर्ण समाप्त होते. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल 15 धावा 2 ओव्हर नंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मध्ये बदल घडतोय. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे न्यू बॉलर मयूर आपण पाहतोय. तर मयूरचं हे वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकासाठी वर्णी लागली मयूर नामक गोलंदाजाची. तर तिसऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू
कोलवर चेंडू इथं मात्र ऑन साईडला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक बाबी आपण पाहतोय तैनात आहे डीप वायडी शिलाँगला. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं योगदान दिलं होतं बाबी या फिल्डरने. आणि इथं मात्र एक धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 16 धावा. पुढील चेंडू समोर आहे सर्वेश. हा चेंडू फेस करण्यासाठी फुल टॉस चेंडू होता. थोडासा आपण पाहिला बॅक टू द बॉलर केला. इथं मात्र धावचेत करण्याची संधी होती. एक संधी इथं मात्र होती आणि संधी ही मित्रांनो पुन्हा पुन्हा येत नाही. 2 अक्षरी हा शब्द आहे संधी. पुन्हा पुन्हा येत नाही तुम्हाला. संधी अशी असते चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. एकदा चहात बुडवलेलं बिस्किट खायची संधी गेली, बिस्किट बुडलं की संधी गेली, तसंच संधी असते. आणि इथं मात्र एक धाव आणि या एका धावीने धावफलकावर धावसंख्या 17 पे 17. 17 धावा धावफलकावर. मयूर हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या पुढील चेंडू टाकण्यासाठी. कोलवर चेंडू ऑन साईडला फ्लिक केले. हवेमध्ये खेळला. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये चेंडूला कॅरी करतोय आणि विकेट क्रमांक 3 शुभम ला माघारी परतावा लागेल. शुभम बॅक टू डगआउट. हेलो 17 पे 17. 17 पे 17 मिलता हुआ टीम मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉयज टीम को. आणि न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. 5व्या क्रमांकासाठी वैभव आपण पाहतोय. 7 नंबर जर्सी क्रमांक. महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7. वैभव नामक बॅटर. तर पुढील चेंडू टाकण्यासाठी मयूर पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओ यावी सुंदर चेंडू. आकुट टप्प्याचा चेंडू. थोडासा फ्लायटेड चेंडू पाहिला. व्हेरिएशन पाहिलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर वळला. फिंगर रोल केलाय चेंडूला. आणि या चेंडूवरती कुठलाही रोल उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही बॅटरकडे वैभवकडे. डॉट बॉल. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 17 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळी अप्रतिम चेंडू होता. थोडा खाली राहिला चेंडू. फुलर लेनचा चेंडू फ्लिक केलंय. या चेंडूला एक धाव पूर्ण केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा धावफलकावर. ओव्हर क्रमांक 3. फिल्डिंग मध्ये थोडा बदलाव करतोय गोलंदाज मयूर. आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नक्कीच 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ साठी आणण्यात आलेला आहे. ओ यावी पुढे सरकून खेळायचा प्रयत्न. विकेट किपरला एक संधी होती. इथं मात्र पुन्हा एकदा संधी गमावली आणि फलंदाज आपल्या प्रॉपिम केज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. आणि आज फलंदाजचा वेळ चांगला आहे. आमच्या एक मालवणीमध्ये म्हण असा, ज्याचो येळ बरो त्याचो खेळ बरो. ज्याचो जर वेळ जर वाईट असतात तर झाडावर चढलेल्या माणसाक सुद्धा येऊन कुत्रो चावता. येर येर शिगमेर खेळ. आणि नक्कीच जीवदान भेटतंय पुन्हा एकदा सर्वेशला. आणि या 3 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा धावफलकावर. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. प्रत्येक षटकामागे 6 धावाच्या सरासरीने आतापर्यंत 18 धावा जमवतोय. 18 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर बाबी आपण पाहतोय हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. स्क्रीनवर येतोय बाबी. या अगोदरच्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन, चांगलं योगदान दिलं अष्टपैलू खेळाडू बाबी आपण पाहतोय. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. 4थ्या ओव्हर मधील पहिला चेंडू घेऊन सज्ज असेल बाबी. समोर असेल बॅटर वैभव नामक. आतापर्यंत विचार केला तर सिद्धेश्वर बॉयज टीमच्या धावाचा विचार केला तर संत गतीने या धावा चाललेल्या आहेत. कासवाच्या गतीने. थोडासा रोग लावलाय मोठे फटके घेण्यापासून गोलंदाजाने. यावेळी इनसाइड आउट केलाय. लॉफ्टेड फटका केलाय. हवेमध्ये चेंडू. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावलाय. जोपर्यंत चेंडूची फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला होते, खराब होते, तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली. आणि क्रिकेट या खेळामध्ये एकेरी आणि दुहेरी धावा या सुद्धा धावा क्रमप्राप्त धावा आहेत. कारण तुम्ही प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका घेऊ शकत नाही. आणि ह्या धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा आहेत. आणि या 2 धावेने टोटल आपण पाहतोय 20 टोटल लॉस ऑफ 3 विकेट. बाबीचा हा चेंडू खोलवर चेंडू खोलात टाकला होता. त्या चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीपला प्रोटेक्शन कुठलंही नाही. खाली क्षेत्र होतं आणि या खाली क्षेत्रामध्ये निवड केली या फटक्याची. आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 4 4 4 धावा
BPL चौकार वैभवच्या बॅट मधून आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 24 धावा 24. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचा खेळ पाहतोय आपण. सुदैवाने नशिबाने या मॅचची नाणेफेक जिंकली AJ स्ट्रायकर्स या टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मी म्हणेन योग्य ठरला या टीमसाठी आतापर्यंत. नेक्स्ट बॉल बाबीचा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल बॅटर वैभव. त्याच्या बॅटमधनं या चेंडूवरती नक्कीच अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला. ओ यावी ऑन साइडला मोठा फटका. चेंडू हवेत. गॅप मध्ये जाईल चेंडू. सीमा रेषा पार. रिकाम्या जागा भरा आणि या रिकाम्या जागा 6 धावेने भरल्या वैभवने आणि या 6 धावेने धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. एक बऱ्यातली बोरी शॉट तुमका पोपा मिळली वैभवच्या बॅटातल्या सको. आपल्या टीमला संजीवनी देणारा हा षटकार असेल आणि टोटल धावफलक आपण पाहतोय 30 धावा 30 टोटल. नेक्स्ट बॉल बाबी. ओ यावी पुढे सरकून स्टेप आउट होऊन खेळलेला फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. BPL षटकार. खिलाडी के मस्तक में दस्तक. आली लहर केला कर. वाघाची दहाड फोडला पहाड. टोटल 36. वैभव आपल्या टीम साठी संघर्ष करतोय. ना ये सूरत देखता है ना ये मुहूर्त देखता है. ये तो अपनी टीम की जरूरत देखता है. तोड़फोड़ करने वाली बल्लेबाजी. हे षटक महागडं ठरतंय. बाबीचा आतापर्यंत या षटकामध्ये धावेंची लयलूट केली वैभवने. राऊंड विकेट. फुल टॉस आणि फुल लॉस चा फटका. चेंडू सीमा रेषा पार. BPL षटकार सको. एक बऱ्यातलं बोरच सको वैभवच्या बॅटातल्या. 42 टोटल. बाबीवर आक्रमण झालंय पुन्हा एकदा आणि बाबी या गोलंदाजावरती प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर वैभव हावी होतोय. तोडफोड करने वाली बल्लेबाजी. वैभव नावाचं वादळ घोंगतय. वैभव हा बॅटर आग खाता आणि इंगळ वक्ता अशी फलंदाजी भोगवता. नेक्स्ट बॉल. थोडासा दबाव असेल बाबीवर. यावी ऑन साइडला हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन हा चेंडू खेळलाय. थोडस नक्कीच फिल्डिंग खराब झाली तिथं डीपला मिड विकेटला. फंबल 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 आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. अजूनही काही चेंडू शेष आहे आणि वैभवचा झेल सोडला आणि वैभव हा तुम्हाला कर्दन का ठरू शकतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती यह आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है. ये हम बार बार कहते हैं. कॅच पकडो मॅच पकडो. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावर धावसंख्या आपण नजर टाकूया. टोटल 43 टोटल. जर विचार केला तर पहिली 3 षटकं अचूक टप्प्याची होती आणि चौथं षटक हे महागडं ठरलं बाबीचं आणि या ओव्हरमध्ये धावेंची लयलूट केली वैभव या बॅटरने. वैयक्तिक 25 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय वैभव. कमी गतीचा चेंडू. बॅटची इनर एज आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात वैभवला माघारी परतावा लागेल. चौथा हादरा बसतोय. चौथी प्राइज विकेट. वैभव बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय शिवम गावकर मात्र कवळेकर हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय आणि जो सेट बलंदाज होता टच मध्ये होता त्या वैभवला माघारी पाठवतोय गोलंदाज. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 43 धावा 43. लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शिवम हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल पंच सर सुधीर जोशी आणि स्क्वेअरलेग पंच सर कुणाल वेर्णेकर. आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा त्याचबरोबर लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेले हे 2 पंच आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान. GCA मान्यता प्राप्त केलेले अनुभवी पंच. आपलं पण पुन्हा एकदा सरचे स्वागत. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. बॅटची आतली कडा आपण पाहिली. इथं मात्र धाव घ्यायचा प्रयत्न आणि एक चोटी धाव पूर्ण केली. दिवसा दवऱ्या चोरून काढलेली 1 धाव आणि या एका धावेने टोटल
44. न्यू बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला गोविंद. यावेळी उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचने दोन्ही हात समांतर केले. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर चांदा टू बांदा, वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा असा चेंडू आणि मालवणीमध्ये बघता भजी आणि मागता वडे असं चेंडू बहु गावलो. हो यावेळी कट केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं. सुंदर शॉट सिलेक्शन. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. सर्वेशच्या बॅट मधून चौकार येतोय. BPL चौकार. सुंदर फटका सजवला. बॅकफुटवर गेलाय फलंदाज. थोडासा अवे फॉर्म द बॉडी खेळलाय. बॉटम हँडचा सुंदर वापर केला आणि नक्कीच टेनिस क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला भेटलं या फटक्यामध्ये. 49 टोटल. एका बाजूने सर्वेश आपल्या टीमसाठी एकाकी खिंड लढवतो. एक अकेला सेना बरोबर जो ओपनिंग साठी आला होता या इनिंग मध्ये. चांगली फलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं सुंदर आपण फटके पाहिले. नेत्र दीपक 17 धावावर खेळतोय वैयक्तिक. ओ यावी दांडी 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 गुल. गेंद अंदर दंडी बाहेर. सर्वेशला जावं लागेल कारण शिवम हा गोलंदाज पण युवा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय. या अगोदर चौकार खर्च केल्यानंतर. टोटल 49. लॉस ऑफ 5 विकेट. फायनल ओव्हर आपण पाहतात. या इनिंगचं सांगता करणारं भैरवी गाडणारं षटक निम्ने ओव्हर. न्यू बॅटर राम आपण पाहतोय मैदानात पावलं टाकतोय 7व्या क्रमांकासाठी आणि त्याला साथ देईल गोविंद. आपण पाहतोय आपल्या टीमसाठी 7व्या क्रमांकासाठी राम मैदानाच्या दिशेने ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू फेस करण्याचे सज्ज असेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल झालाय. क्षेत्ररक्षण सेट झालंय. त्यानंतर गोलंदाज सज्ज असेल पुढील चेंडू टाकण्यासाठी. लास्ट बॉल टू गो. निम्न बॉल घेऊन बॉलर आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट. समोर असेल राम. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवरती ऑन द राईसचा फटका. डीप वाडी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धावील. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त. तर हा शेवटचा चेंडू असेल. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र बॅटची कडा आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास हा होतोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथं मात्र क्षेत्ररक्षकामध्ये आणि चेंडूमध्ये तुम्हाला शर्यत पाहायला भेटली आणि या शर्यतीमध्ये चेंडू विजयी झाला. डाऊन द ग्राउंड आलाय चौकार. BPL चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार रामच्या बॅट मधून आला आहे आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 54 टोटल. आणि या मॅच मध्ये टोटल आपण पाहतोय 54 आणि या मॅच मध्ये समोरच्या टीमला टार्गेट असेल 55. 55 धावांचं पाठलाग या मॅच मध्ये करावं लागेल. उत्तर द्यावं लागेल. AJ स्ट्रायकर्स या टीमला 30 चेंडू आणि 55 धावांचं समीकरण असेल. आपण थोड्या वेळात होऊया दुसऱ्या इनिंग कडे, दुसऱ्या डावाकडे. आणि हांगा हावजी असा 100 रुपयाक 3 तुमका हावजी मेळटले आणि फर्स्ट प्राइज 5000 असा. ज्यांका ज्यांका हावजी जाय ते कॉम्बॉक्सान येऊन घेऊ शकता. सांचे 5 ड्रॉ जातलो हावजीचो. तर दुसऱ्या इनिंग कडे आपण लगेच होऊया. प्रत्येक टीमला विनंती असेल आपला सामना ज्यावेळी चालू असेल त्यावेळी आपण लगेच मैदानात उतरा, कारण आजच्या दिवसामध्ये बरेच सामने व्हायचे आहेत. आज अंतिम दिवस आहे. मेगा फायनल आजच होईल, त्यामुळे तुम्ही जरा लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने वळा. पुढील सामना आपण पाहणार आहे महावीर स्ट्रायकर्स विपक्ष रियांश क्रिकेटर्स. दोन्ही टीम बॉथ द कॅप्टन कम फॉर द टॉस. तुम्हाला विनंती पहिला पुकार, आपण टॉस साठी लगेच या.
स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, बरेचसे प्रेक्षक उपस्थित आहे या स्पर्धेमध्ये. मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत, वेलकम करूया. कारण कुठलीही स्पर्धा असो, कुठलाही कार्यक्रम असो, प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात. त्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतात AB25च्या माध्यमातून, आणि घर बसल्या जे जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं पण वेलकम या स्पर्धेमध्ये. हॅलो, सेकंड इनिंगकडे आपण वळूया. मल्लिकार्जुन सिद्धेश्वर बॉईज टीम, तुम्हाला विनंती, आपली ओपनिंग पेअर लगेच पाठवा. सॉरी, माफ करा. एजे स्ट्रायकर्स टीम, तुमची ओपनिंग पेअर लवकर पाठवा. प्रारंभी जोडी एजे स्ट्रायकर्स या टीमला 55 धावांचा पाठलाग करायचा आहे, उत्तर द्यायचं आहे 55 टार्गेट. आपण वळूया सेकंड इनिंगकडे. आणि सेकंड इनिंगसाठी आवाज ऐकूया, एक गोड आवाज, इंग्लिश कॉमेंट्री आपण ऐकूया या स्पर्धेतून. नक्कीच आपण कॉमेंट बॉक्समध्ये वळूया. विशाल. Thank you, sir. Okay. I request the captain of Mahavish. Okay. Now the toss is going on between Mahavish Strikers and Ranch Cricketers. Okay. Mallikarjun Siddheshwar boys had given a target of 55 runs for AJ Strikers in 30 balls. On the first ball, they had a very good shot in the form of 4 runs. A good startup by Akash Gaonkar, and a nice field in the backside region by Ram. The batter from AJ Strikers is Babi Oshilkar and Akash Gaonkar, and the bowler from Mallikarjun Siddheshwar boys is Sarvesh Gaonkar. The opener bowler from Mallikarjun Siddheshwar boys. A nice field by Vaibhav Gaonkar in the outfield in a leg region, and given just 2 runs for Babi. With this 2, score moves to 7 runs on a 9 runs on a scoreboard. Trying for a big shot, he missed it, and it's a dot delivery. Nice comeback by Sarvesh. Umpire balls. 4 balls. Thank you. Huh? Okay, sorry. There's a slight mistake in a score. It's 7 runs on the scoreboard without any loss. First story in progress. And it's a big hit, but just a single. With this single, score moves to 8 runs on a scoreboard. And the last ball of the over will be bowled by Sarvesh to Akash Gaonkar. He is very well known with his pet name Mango. Trying for a big shot, and I think it's 4. The player is running behind the ball, and it's a 4. With this 4, score moves to 12 runs on the scoreboard without any loss after completion of 1 over. Mallikarjun boys had given a target of 55 runs
for AJ Strikers, and it's a good start. And a batting power play had taken for the second over, which is bowled by the Siddharth Naik, the all-rounder of Mallikarjun Siddeshwar boys. Will be bowling. First ball of the second over will be faced by Babi, and it's a full toss delivery, but could not manage to hit for a big shot. But I think he's four, and after this four, the score moves to 16 run on the scoreboard. On a scoreboard. First ball, full toss ball, and taken a advantage of it. Second ball, and another short ball, and I think it's a catch out. Actually, it's a short ball. Yeah. The first wicket down of AJ Strikers, and the new batter is the previous man of the match player. So Samson Rodriguez will be facing the next ball of Siddharth Naik from AJ Strikers. A tall man who is capable of hitting a big shots for his team. We had seen him while playing a very good shots in the previous match. The next ball of Siddharth Naik will be faced by Samson, and he had given a smack to the bowler and taken just a single without taking any risk for the first ball. Yes, I think it's just a single. With this single, score moves to 18 runs with a loss of 1 wicket. Second over in progress. And the hitman from AJ Strikers is on strike. A very tall man. And it's a good uphill, and it's cut out. Second wicket down of AJ Strikers in the form of Samson Rodriguez, and the new batter from AJ Strikers is Mayur Naik, who is the captain of the team. They required 55 runs target given to them by Mallikarjun Siddeshwar boys, who had won one match previously, and this is their second match. Both the teams are the winning teams. And there's another appeal. Let's say, what is the reaction from the umpire? I think it's a net out. And with this completion of 2 overs, the score moves to 18 runs with a loss of 2 wickets. And the next bowler is Shubham Gaonkar,
who is also a tall man who is relieving the ball from the very good height. A young talent from Bati. Will be bowling his right arm round the wicket to Akash Gaonkar. And it's a footer stray ball, but can't take advantage. And it's a dot ball. The first ball. The score is on Postmade on 18 runs with a loss of 2 wickets. Third over in progress. They had given 55 runs target. If they want to win this match, they have to hit a big shots for the team to win this match. Now the captain is on strike. Let's see what he can do for this team. His contribution will be very crucial for the team because they lost the 2 big wickets of Aegis Strikers. Another full toss delivery, and it's a wide decision by umpire. Good umpire we have from the very good professional umpires from Goa Cricket Association. And it's another wide. 2 consecutive wide by Shubham Gaonkar, a tall man who is a very fast bowler. His speed is very. And it's a catch. And he comfortably taken on a field and losses third wicket with this third wicket down. The score is in pause mode on 21 with a loss of 3 wickets. Now the next batsman is Ashish Gaonkar. Sorry, Ashish Desai. Now the next batsman in is Ashish Desai. And there is a chance of a catch, let's say. And there's a little bit misunderstanding between both the fielders. The very senior player from Valkini, Vishwas Gaonkar, and the young talent from Kumari, Praveen. Otherwise, they would have taken the catch. With this 2 runs, score moves to 23 runs on the scoreboard with a loss of 3 wickets. Another loose delivery. I think he had cut it the ball. Akash is on strike. And it's a no ball. A very bad performance by Shubham for his team.
With this, the score moves to 31 runs on the scoreboard. And it's another 4 in the backside region. With this 4, the score moves to 35, and they require just 20 runs. Runs required in 12 balls. "35 runs on the scoreboard and required 20 runs. 55 runs target. "20 runs required in just 12 balls. The target is 55, given by Mallikarjun Siddeshwar boys for AJ Strikers. Now 11 runs, 19 runs required. The bowler is Govinda. Will be bowling to Akash Gaukar. And it's cut out. It's a good comeback by Govinda and taken a wicket of Akash Gaukar. It's another big loss for them because he's a very good batter. Now the new batsman from AG Strikers is Akash. Will be facing to Govinda. He's also a good batsman. Akash will be facing his first ball. Played for just a single and given strike to a in-form batsman. Sri Ashish Desai. Next ball. Let's see. And it's another dot delivery. A good bowling line by Govinda for his team. The score is on 37. And he's 4. A good shot from the bat of Ashish. With this 4, the score moves to 41. And they required another 14 runs in 7 balls. 7 balls, 14 runs required.
Last ball of the over. Let's see. And it's a full toss delivery. And there is a chance of a catch out, but now 6 balls, 13 runs required. Six balls, 13 runs required for AG Strikers to win this match, since 55 is the target. 42 runs on the scoreboard. Six balls, 13 runs required. First ball to go, and it's a single and given strike to Akash, a new batsman who is just a minute ago on a crease. And it's a low full toss delivery, and it's a very good field by Sadhguru Bhatika, a young talent from Bhati. With the single, score moves to 44 runs on the score board, and required 11 runs in 4 balls. 4 balls, 11 runs required. Another low full toss. A good bowling length by Ram. Three balls, 10 runs required. 45 runs on the scoreboard. Requires 10 runs in 3 balls. 3 balls, 10 runs required. Oh, and it's 4 in the form of cut. With this 4, score moves to 49 on the scoreboard, and they required 6 runs in 2 balls. 2 balls, 6 runs required. Two balls, 6 runs required. Let's see. And I think it's a single and it's a wide. That means 2 runs on our scoreboard. With this 2, the score moves to 50 runs and required 5 runs in 2 balls. Sorry, 4 runs required in 2 balls. Four runs required in 2 balls. Let's see. And it's a dot delivery. And it's another run given for AJ Strikers. There's a slight misfield. If this match is draw, then 1 point will be given to both the teams if the match is draw. So please note, if the match is draw, the 1 point will be given to both the teams. 3 runs required in
One ball, 3 runs required. And the match is in the side of Mallikarjun Siddheshwar boys. A very good bowling by Ram. Now the next match will be played between ball. Okay, Maka. Okay. अगला जो कमेंट्री करेगा हमारा बहुत ही खूबसूरत आवाज सुनने को मिलेगा संतोष सर के साइड से.